कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. शिवा, काही म्हणा, या ट्रिपचं सगळं क्रेडिट आपण भाऊ आणि काकाला दिलं पाहिजे. सवालच नाही. तुला माहितीये का, मी पहिल्यांदा एवढी भारी ट्रिप केली आणि ती पण अशी. बाप रे. चंदन, व्ह्यू मस्त आहे ना? एकदम सुंदर. चल आपण एक सेल्फी घेऊ. शिवा, मी काय म्हणतो, आपण तिकडे जाऊ. तिकडे अजून छान व्ह्यू असेल, नाही का? चल. हा चान्स चांगला आहे. आता आशूच्या मनात मी घर करू शकते, पण फक्त मला त्याला एकटं वेगळं घेऊन बोलता आलं पाहिजे. थोडा वेळ जरी मिळाला तरी माझं काम होईल. चल जाऊयात. चल चल चल. ए शिवा, बस ना. तुला माहितीये का, एक गंमत आहे. हे छान सगळं निसर्गरम्य वातावरण, ही सगळी सीनरी डोळ्यात साठवून घ्यायची आणि परत मुंबईला जायचं आणि गर्दीत मिक्स व्हायचं. नाही पण मी काय म्हणते, खूप भारी आहे रे. तू ना, म्हणजे तू आणि मी दोघांनी असं डोळ्यात साठवूया छान, डोक्यात ठेवूया आणि तू घरी जाऊन ना छान पेंटिंग काढ. चांगली आयडिया आहे, हे मला आवडलंय. दिव्या, पुढच्या वेळेस ना आपण प्रायव्हेट जेटच घेऊन येऊ आपण. हा वा, काय छान जागा आहे. नाही हा हा, इथे फोटो काढूयात. ओके. आता इकडनं राईट, राईट घे. येस. आता इकडे, इकडे बस, इकडे बस. 1 2 3. सरप्राईज. अरे थिएटर वगैरे, बाकीचे लोक कुठे आहेत? ए, बाकीचे कोणी नाहीये, फक्त तू आणि मी आहे. आपल्यासाठी बुक केलंय मी. बापरे. कडे पण छान दिसतंय. हे काय आहे? मॅडम, आतमध्ये थिएटर आहे. थिएटर आहे. चल चंदन. सॉरी मॅडम, पण तुम्ही आतमध्ये नाही जाऊ शकत. चल दिव्या. ए थांब ना. का? कारण मॅडम, हे थिएटर एका गेस्टनं बुक केलंय. कोण गेस्ट? आशुतोष देसाई. आशू. हा चल. ओ मॅडम, अहो ऐका ना, तुम्ही आतमध्ये नाही जाऊ शकत. अहो आतमध्ये कपल आहेत, त्यांना प्रायव्हसी हवी आहे ना. काय प्रायव्हसी? मी ओळखते त्यांना, मी जाते. अहो मी तुमच्या पाया पडतो सर, तुम्ही तरी सांगा ना. काय स्पेशल काय आहे? आता सुरू होऊ नकोस तू. थांब एक मिनिट. ऐक 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 ऐक. शिट्टी मार. शिट्टी? का मार ना. अरे पण मार. ठीक आहे. अंधार झाला. आता अजून एक शिट्टी मार. अजून एक? मार ना. ठीक आहे. अहो तुम्ही ऐका ना, आम्ही पण पैसे भरलेत. आम्ही गेस्ट आहे इथले आणि आम्ही प्रेसिडेन्शियल स्वीट बुक केलंय.
अहो पण त्यांनी हे अख्खं थिएटर बुक केलंय आणि त्यांनी सांगितलंय की कुणालाही एंट्री नाही. अरे आत्ता नाही तर कधी जाणार आहे? मला आत्ता फिल्म हो बघायची. सर सांगा ना तुम्ही. दिव्या नाही म्हणतायत ना ते, मग नको. चल आता. चंदन, तुला माहिती नव्हतं इथे थिएटर आहे म्हणून? तू पण बुकिंग करायचीस ना? का दिव्या, मी काही इथला रहिवाशी नाहीये, मला कसं माहित असेल? हा मग माहिती काढायची ना. आपण फिरायला आलोय की नाही इथे? ठीक आहे, आपण ना मुंबईला गेल्यावर फिल्म बघू. ओके ठीक आहे. नाही, मला आत्ताच बघायची. तुला ना चंदन कळतच नाही केव्हा काय करावं ते. खूप हनीमून हनीमून म्हणून नाचत होतास ना, पण बायकोला काय हवंय त्याचा विचार शून्य. ठीक आहे, एक काम कर, ह्याला चित्रपट नको दाखवू आता, नंतर करू आपण काहीतरी. चला. सॉरी मामा. चल चंदन, चल दिव्या. अरे तू इरिटेट का होतोयस? तू चल, तुला दाखवते मी. चंदन, ह्याला काय अर्थ आहे? तू का बुक नाही केलं थिएटर? अगं दिव्या, जाऊ दे, किती विचार करतेस. हे बघ, ते लोक त्यांच्या हिशोबाने एन्जॉय करतायत ना, आपण आपल्याप्रमाणे करू. कळतंय का तुला? हा? चंदन, आता नाही, मी खूप थकलीये, मला झोपायचंय. ए यार दिव्या, याला काय अर्थ आहे? हे बघ, ऐक ऐक ऐक, मी काय म्हणतोय, आपण आज दिवसभर किती एन्जॉय केलं, हो की नाही? मग तुला असं नाही वाटत का की हा दिवस संपता संपता सुद्धा आपण तसंच एन्जॉय करायला पाहिजे? म्हणजे म्हणजे गप्पा मारू. किती दिवसानंतर आपल्याला असा एकांत मिळालाय, एकमेकांशी थोड्या छान छान गोष्टी करू. तुला माहिती, या क्षणाची मी किती दिवसांपासून वाट बघतोय, आणि तो ए दिव्या दिव्या, ए दिव्या थांब ना. ए दिव्या, ऐक ना ऐक ना ऐक ना दिव्या दिव्या, ऐक ना ऐक ना ऐक ना. तुला माहितीये दिव्या, तू ना आज खूप सुंदर दिसत होती. थँक्स चंदन. मला कळतंय तू काय म्हणतोय ते. मी खूप त्रास दिला ना तुला आज. नाही का, आणि प्रेम पण तर तेवढंच करते तू, आणि मी पण तुझ्यावर खूप प्रेम करतो. तर चल ना, दोघं मिळून प्रेमात बुडून जाऊया. मी काय म्हणत आहे, मी पण तुझ्यासाठी काहीही करू शकते. काय बोलतोय? खरंच? दिव्या, मला ना विश्वासच बसत नाहीये. आज मी खूप खुश आहे. नाही ऐक तर, फ्रेश होतो का फक्त आधी? का? मी झाली आहे ना, म्हणजे परफ्यूम लावून वगैरे मूड सेट होतो ना त्याने. हो, तुझ्या प्रेमाची शपथ. आलोच 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 आलोच. अरे दरवाजा का लावला बाहेरून? दिव्या, थोडासा जिलो, थोडा थोडा मरलो. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.